भेटले ना आता सगळ्याचे पैसे? सगळ्याचे बरोबर आले? कोणाचे काही कमी जास्त? जमुऱ्याने जितके पैसे आपले किती 20,000 रुपये दडपले होते, 20च्या 20 आता समजा आपण वाटप करून टाकला. आता 5,000 रुपये फक्त महापाशी राहिले. बाकी देवलाल तुझे 3,000 आले, आलो भाऊ तुझे 2, लक्ष्मण भाऊ तुमचे 4. आता शांताराम भाऊचे 5 महापाशी आहे. देवदास भाऊ तुमचे भेटले, मुश्राम भाऊचे भेटले. नाही भेटले, सगळ्याचे भेटले, काही विषय नाही आता. अरे पण माया राहिले ना, तो हातात आहे ते 5,000 रुपये, ते देऊन दे ना मला. अरे आता तुमचे कसे काय म्हणलं वापस भेटव ना? तुमचे आता तुमच्याकडे आहे ना आमचे. सोयाबीन सोंगळून 3 बॅगा तुमच्या 3,500 रुपये बॅगीनं. मग किती झाले? 10,500 रुपये दिले. किती तुम्ही? 6,000 साड्या घ्यायसाठी. मग 4.5 राहिले ना, मग 500 शिल्लक आले ना आमच्यापाशी. तर आता तुमच्या उरलेल्या 2 ज्या बॅगा राहिल्या म्हणतात ती काढून देतो आम्ही. उलटे तुम्हाला तुमच्याकडून घेणार आहे आम्हाला आता पुढचे 7,000. 2 बॅगा काढल्यावर. बरं ठीक आहे ना, ठीक आहे, चालते ना. मग तुम्ही काढलं तर काही हरकत नाही. 3.5 मी देऊन देईन. चला जाऊ द्या मग. आता बाकीचा क्लिअर हिशोब झाला आता आतापर्यंत. फक्त आता राहिलेलं तेवढं ते आपल्याला 2 बॅगाचं काढून द्या आता उद्या. चला आता मस्त जेवणही झालं देणकीची इथं पद्धतशीर बिस्कास मिरच्याची भाजी आणि त्याला जमुऱ्याला दणकी बसल्या. चला आता मोळा विषय. या आता तुम्ही गेले आता सगळे नाही का? चला येतो म्हणलं कंदीला भाजी. हो बाकी काय म्हणा राजा, झाबरून रुपया नाही घेतला, सगळे पैसेही भेटले, सगळं पद्धतशीर झालं नाही का? जाऊ द्या तिकडे. पण कसं वाया नाही गेला, प्रयत्न केला, फायदा झाला. हो ना मस्त झालं ते. पण मी काय म्हणतो शिवलाल, आता ते कसे बी आपलं 3 बॅगा काढल्या होत्या, पैसे आले होते तुला शांतारामचे. आता ते राहिलेल्या 2 बॅगा तू काय काढत बसतो म्हणतो? आता तुला जरासं कामी लागा लागत ना. निरा सोयाबीनच्या मागं लागून नाही चालणार तू. निघाले ना आता, आले ना जवळपास आयरी. तर तू काय कर म्हणलं, आपलं निवडणुकीचं गण जाहीर झाले, गट जाहीर झाले. आपल्याला आता सर्कलमध्ये काही ना काही प्रयत्न करावा लागेल ना, चर्चेत या लागेल ना. नाही तर मग कसं आपलं माघारलं ना काम. हो ना, मला का काळजी नाही म्हणता का? मी त्याच फिक्रीत पण हे कसं झालं, मला 5,000 हाताशी करून घ्या. आता उद्या बबनचं काढतो, परवा त्याचं काढून घेतो, मशीननं काढलं की मोकळं. मग कसं माणूस नील होऊन जाते, मग त्याच कामी राहते. तर म्हणलं एक काम करता का आता? जरासं मी म्हणणारच होतो तुम्हाला, तुमच्या घरी येणारच होतो. द्या ना पेपरला आपली एखादी बातमी, जरासं चर्चेत येऊन जाते मग. शिवलाल टोयगोटे यांनी कास्तकारांची फसवणुकापासून वाचवले बा, असं तसं बातमी लिहा म्हणलं जंबुराची. म्हणजे ढाण्या असं तसं सगळं तुम्हाला काही सांगायचं कामच नाही. बाकी लिहून द्या तुम्ही माणसांत. सांगा आता काय करा आता, याच्यात काय लिहासारखं आता तुझ्या सांगू. आता तो काहीच नाही केलं, ते झाबरून देवदासनं केलं बा. याच्यात तुझे कसं काय लिहिता येईल? हो ते सगळं बरोबर आहे, त्यानं जे केलं हो ते काही आपण नाही म्हणत नाही, नाकारत नाही त्याले. पण आयडिया कोणाची आहे ते पाहा तुम्ही. कल्पना कोणाच्या डोक्यात आली? माया की बा झाबरू मार्फत आपण याचा एक गेम करायचा बा. म्हणजे त्याचा जे उद्गाता म्हणजे संशोधक समजा मी म्हणजे मी आज जर नसतं म्हणलं तर पुढे काय प्रक्रिया घडली असती. म्हणून म्हणलं थोडंसं का होय ना त्याचं खाली नाव टाकून द्या, पण माया असं टाकून द्या की बा रात्री अपरात्री शेतकऱ्याच्या मदतीला धावून येणारे शिवलालजी टोयगोटे आणि बा अशा प्रकारची फसवणूक होत होती, त्यांच्यापासून त्यांनी बचावलं, 2-2 हात केले, असं तसं करून बिलकुल रंगून टाका. म्हणजे आपल्याला सध्या काम कोणाचं आहे? माया. मी निवडून येणं महत्त्वाचं आहे ना, झाबरू उभा राहू राहिला का? मग ज्याला पब्लिश करायचं त्याला बरोबर करा. पेपरला एक बातमी देऊन द्या मस्त पद्धतशीर. हायच वार्ताहर तुम्ही तर एखादी बातमी चांगली पाठवत जा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, एखादी दिवाळीची शुभेच्छेची एखादी जाहिरातही देऊन टाका आपली. शिवलालजी टोयगोटे चुकाटा संघटना अध्यक्ष, सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असं तसं करून टाका. काय जे द्यायची देऊन द्या तुम्ही. तुम्हाला आता 5,000 आहे त्यातले. नाही आहे ती गोष्ट खरी आहे म्हणा. हो जमते. कसं तेल मीठ मसाला जर शिल्लक लावला हो तर पद्धतशीर बातमी बनते तुझी. आणि एक तर कसं आता आपल्याला बातमीतून तुझे नाव प्रकाशित करायला लागते. शिवलालजी टोयगोटे म्हणजे डोक्यात येऊन जाते लोकांची की नाही बा हाय बा करणारा माणूस आहे. पुढे निवडणुकीच्या वक्ती जास्त कसं तोंड वाजवा नाही लागत. एक तर आता खादोडीच्याच कॉम्पिटिशनमध्ये तू आहे, कारण की आपल्या गटामध्ये पक्षाची सीट ज्याला भेटेल त्याला भेटल. पण अपक्षामध्येच फाईट आहे आपल्या याच्यात नाही समजा सर्कलमध्ये. तर आपल्याला आपलं नाव म्हणजे आतापासूनच म्हणजे फिल्डिंग लावणं सुरू करावं लागेल की बा शिवलालजी टोयगोटे लोकांच्या डोक्यात बसला पाहिजे की बा हे माणूस चांगला आहे, कास्तकाराच्या कामाचा आहे. असं तसं जरासं आपल्याला माहोल बनवा लागेल. असंच करावं लागते ते. आतापासून जर समजा आपण वातावरण निर्मिती केली की लोकांच्या डोक्यात बसते. मग नाही तर मग ऐन वेळेवर राम राम पाय जावा आमच्याकडे पाय जावा, मग त्याला महत्त्व नाही ना. आतापासून बरोबर त्याच्या डोक्यात जावं लागते आपल्याला. तर म्हणून म्हणलं धीरे धीरे रोजच्या आपल्या थोड्या काही मी सांगतोच तसं तसं कचल द्या मग तुम्ही. मग देऊन देता मग उद्याच्या याच्यात नाही. बिलकुल आलीच ना उद्याच्यात. आता घरी गेलं की चहा पाणी झालं की मस्त फर्स्ट क्लास. आता जेवायचं काही कामच नाही, डबा आणला होता. आता फक्त मी मस्त बातमी रंगवत होती. हो की बा शिवलाल टोयगोटे कसं काय आहे ती. म्हणजे खादोड्या कोमात गेला पाहिजे. खादोड्यानं बातमी वाचली हो की पुरा थंडाच पडला पाहिजे ती. मग तेच म्हणलं त्याला भारी भरलो पाहिजे ना आपण. एक तर पैसा नाही ते कसा मला हो आपण काही त्याची पैशानं बरोबरी करू शकत नाही. आणि एक तर म्हणलं आता घबाडाचं थोडंसं आता म्हणजे हे सोयाबीन निघे लोक जरासं आपली माणसं बी लोक जरा रिकामी नाही की नाही. म्हणून म्हणलं आपलं आता जरासं वातावरण निर्मिती सुरू करून देऊ. घबाड तर उडवायचंच त्याचं. 100% सांगू ना, खजिना त्याचा आपल्याला लंपास करायचाच आहे. पण धीरे धीरे एखादं म्हणून लय गर्दी करायला पुरत नाही ना. जरासे आपले हिशोबाचे शांताराम हे ते जरासे मेन माणसं घेऊ आणि एका दमनदान का टाकून देऊ मग. पैशाचं काही टेन्शन नाही, निवडणुकीची आंधी. नाही ते तर करायचंच आहे आपल्याला. तिचं त्याचं जे खजिना आहे हो खादोड्याचा त्याला तर बिलकुल सुरुंग लावायचंच आपल्याला. हो 1-2 प्रयत्न आपले फेल गेले म्हणा. हो पण मला लय वाटते नाही हो. तर पाहिला कधी समजा प्रत्यक्ष पाहिलेला आहे का?
काय पाहिला नाही तर काय झालं त्याच्या, आम्ही तिघा नाही पाहिला ना, निरा डोळे फाटले होते आमचे. मग मागच्या जे 3 तिजोऱ्या होत्या ते ओरिजिनलच्या होत्या आणि पुढच्या 3 डुप्लिकेट होत्या. आपण 3 आणल्या आणि आपल्या हातात काहीच नाही आलं तांबा पितळ. म्हणून म्हणलं आता ते पुढच्या जे 3 तिजोऱ्या अंदरच्या तिकडे आपल्याला सुरुंग लावावं लागते काही दिवसात. होते ना करू ते धामधूम करून टाकू आपण बरोबर. हो निवडणुकीच्या देऊन हात मारूच त्याच्यावर 100%. हो तर आता म्हणलं उद्याच्या बातमीचं मी करून टाकतो. या मग तुम्ही आता टेन्शन नाही. ठीक आहे. पट्ट्यात रे बा सगळे आता वाटप झाले. मी वाटच पाहून राहिलो तुझी. पण आता मी काय म्हणतो, उशीर झाला आता. पैसे काही नेऊ नको. याटो वळवून मार खायची नाही, काही दिवशी बसा लागल की बा हे पोट्ट रोज माल विकायला आणते याचा त्याचा. हो समजा ट्रिपा मारते बा संध्याकाळी सगळ्याच्या पैसे जमा करून आणते बा पावत्या. मग म्हणलं एका दिवशी तुला मार बसा जावं. तर आता रात्रीचा पैसा नेत नको जाऊ तू. मामा ना ऐक तू. सकाळी भले हा तिघाच्या पट्ट्या आहेत ना ते सकाळी घेऊन जाजो. हा काही विषय नाही. सकाळच्या पहिल्या ट्रिपला तू येतच 9 वाजता. मी तेच म्हणतो लोकायले माझं बा तुम्ही पा माल टाकत जा पण पट्ट्या तुम्ही आणत जा तुमच्या. मला एका दिवशी मार खाल्ला असेल फालतू माझ्या तोंड सुजायचं. पण लोक म्हणते नाही आपले काय 10 पोते आहे तेवढी पट्टी घेऊन देतो बा. यायला पुरते का घनश्याम भाऊच्या इकडे माल टाक नाही. मग म्हणलं कसं उद्या सकाळी देऊन द्या मग त्याची जाऊ द्या. मग पुन्हा निघते बा सांगतो ना घडीची फुरसत नाही आता. दुनियाभराचं सोयाबीन येऊन राहिलं. 3च्या नंतर आणते लोक फालतू घोर करते. त्याला म्हणतो बा 3च्या अंदर आणणार बा मार्केटात. मी काय उशीर करता. इथं येते 5 वाजता ते काय करा मग ते अंदर येऊ देत नाही. सरा म्हणलं घोरच घोर होते. काय राजा म्हणते घनश्याम भाऊ एवढे काम नाही केलं. कोणाकोणाचं करा काय करा माणसानं. निघतात बाबा व्यापाऱ्यापासून पैसे घेणं आहे तुम्हाला देणं आहे. रोजच्या रोज पैसे बँकेत जाणं इकडे जाणं दुनियाभराचे कामं झाले मामागं. खादोडे साहेबापासून 60 लाख घेणं आहे मला. मग काय व्यापाऱ्या मोठा नाही म्हणता येत नाही. हप्ता 15 दिवस पैसे देत नाही ते. हो ते तर आहेच म्हणा बा. मोठा व्यापारी आता ते काय पैशावाला माणूस आहे खादोडे नाही का. पण आता ते लय माल घेते नाही. अरे बाबा त्याला काय माल लागते. अर्धा माल तेच घेते. 25% माल घेते जवळपास मार्केटचा. मग काय तर खेर खार काया कसा बेंद्रा सगळा माल त्याच्याकडे चालते. हो सुद्धा बी घेते खराब बी घेते मिक्सिंग करते. चालू आपलं इकडे पाठव तिकडे पाठव 2 ट्रक तिकडे 2 ट्रक इकडे चालूच असते द्यायचं. फक्त पैसे नाही देत लवकर. हो हप्ता भरतो देतच नाही पैसे. बोला पण देते तर कधी कधी डुबत नाही ना. जाऊ द्या तिकडे बरं आहे ना तरी तुमच्या कॉलनीत त्याच्यानं टेन्शन नाही तुम्हाला. तुमचे मस्त चालते त्याच्यानं. तसा माणूस चांगला आहे म्हणा. व्यवहार चांगला त्याचा. पैसे काही डुबत नाही कोणाचे काही नाही. हो फक्त जरासा नालायक आहे जरासा. हो अगं माहिती म्हणजे कसं आता निवडणुकीचं डोक्यात लय भूताल त्याच्या. हो निवडणुकीला उभं राहतो म्हणते एवढ्या जरासं त्याचं डोकं काम नाही करून राहिलं. हो ते निवडणुकीत राहिले म्हणते मागं म्हणे ती शिवलाल भाऊन ती त्याचं काहीतरी झालं तर झमकलं त्याचं. झमकलं अरे लय झमकलं होतं. मुंबईला गेले ना ते शिटीसाठी. बापा या पक्षात जाय त्या पक्षात कोणच नाही दिलं त्याला. हो लाता म्हणून काढून दिलं. आलेत वापस ते अपक्ष राहतो म्हणजे आता खादोडे म्हणते. आता आम्ही आता संध्याकाळी फिरायला येतो ना. आता मार्केटमधून घरी गेलो किंवा ते बी जाते आम्ही जातो मस्त. मग आपल्या संध्याकाळी फिरायला येतो जेवण झालं. सांगतात ना ते हो शिवला हराम करायला नाला आहे त्याच्या माझी शीट गेली म्हणते. नाही तर त्याला कोणत्या पक्षी भेटली असते बरं. मस्त शिवरमध्ये येत होता ते पैसा आहे सगळं आहे. पण ती शिवल्या म्हणते मना टेम्पो टाकते म्हणा. त्यांना याचा गेम केला आणि त्याचा गेम केला. दोघाला शिटाने भेटल्या. आता अपक्ष राहतो म्हणते. हो अपक्षाची तयारी फुल आहे त्याची. काय शिवलाल भाऊ मग ते राहू राहिले का नाही म्हणलं. हो त्याची अपक्षी तयारी आहे म्हणजे समजलं त्याच्याकडून. त्याची तयारी काय तर काय ते सोयाबीन सोंगाले असते. आता मोठं कठीण काम झालं त्याचं. हो ना ते गाडीचं बी काय दंड पडला गाडीले. गाडी घरीच आहे आणि पोट्टे आता मशीनवर असते त्याचं. बाकीचं काय ते शिवलाल आणि ते 2 जण सोबती असते ते बबनराव ते सोयाबीन सोंगाले ते. हो काय करता बॅगा घेते तर चालले आपले उदळ्यावर. खादोडे साहेब आले वाटते. हो साहेब आले म्हणलं. का खादोडे साहेब आले का. अरे काय अचानक 7 वाजता. काही नाही तुम्हालाच पाहतो तुम्ही दिसले ना ऑफिसवर. हो मॅडम हे पेमेंट तुमचं घेऊन टाका मोकळं करा. 60 लाख आहे ना आपलं. क्लिअर करून टाका आजचं. डबल अजून सुरू मग आपलं. हो बरोबर ठीक आहे मग ऑफिसवर जाऊन घेऊन जमा करून. हो काही हरकत नाही. बरोबर ठीक आहे. काय विषय काय चालू होता म्हणलं. आता काय शिवलालचं नाव ऐकू आलं मला. शिवलाल टोयगुटे असा काही विषय. कुठचा आहे मुलगा. रामपूरचा आहे का. हो रामपूरचं आपलं सीताराम पवार. हो कधी लाभायचे नाही कधी लाभायचे. हा त्याचा मुलगा आहे. हो तर म्हटलं ते कसं रोजच्या ट्रिप आणते. आता हे गाडी घेतला ते ना छोटा हत्ती. ते कोणाचा मारुतला धुटकेचा आहे. 2 मिळून चालवते ते. हो असं काहीतरी आहे जायचं. हो तर आता ते कसं पट्टी द्यायचं चालू होतं आमचं. तुमचा विषय आत्ताच निघाला होता. तसं हो का बरं ठीक आहे. काय म्हणते कधी लाभायची बरी आहे तब्येत त्याची. हा आजोबाची बरी आहे तब्येत. चांगली मग काय तर रोजच्या अजून 3 भाकरी खुरा खाईन द्यायची. बाबा टेन्शन नाही मस्त पद्धतशीर तब्येत आहे. तसं हो का नाही चांगला आहे. बरं आहे ना बरे आहे. हो आता मला वाटतं याच्याकडून माहिती काढून घ्यायला नाही का. हे शिवलाल टोयगुटे बहुतेक आता हे काय उभा राहते नाही राहते याला माहीतच नस. बरं ठीक आहे. तर मी काय म्हणतो काय नाव काय म्हणलं तुझं. भानुदास सीताराम पवार. आता भानुदास मी काय म्हणत होतो. तर आपलं हे शिवलालचे टोयगुटे आहे की नाही. हो काय चालू आहे मग त्याचं काय सध्या काय करून करायला म्हणलं ते. काय जरा उदळ्यावर असते म्हणते ते उदळे सोयाबीनचे उदळे. मग काय तर अरे बापरे काय बोलून राहिला. खरंच भानुदास ते सोयाबीनचे उदळ करते का शिवलाल टोयगुटे. काय करणार आहे आता ती गाडी बंद पडली त्याची. हो गाडी पकडली होती आरटीओ न. हो 23,000 दंड पडला. भरणं होत नाही. गाडीचे टायर गेले सर गेलं. पैशाचा पत्ता नाही. हो आता सोयाबीन सोंगायला जात असते बस. सकाळी बिलकुल 6 वाजता निघाले की संध्याकाळी 6 घरी येते. हो थंडेगार वाटलंच ना मॅच घातलं कोमात त्याले. हो बरी गाडी पकडली गाडी बंद पडली. हो पोट्ट्याला दिलं लावून चांगलं नाही का. हो पोट्ट्याने पाठवलं वाटते त्याला सोयाबीनवर. हो त्याचा मुलगा भूषण किशन. हो त्याला दिलं तर बैकून म्या. हा अच्छा हो ठीक आहे बरोबर आहे. ते तर होणारच आहे म्हणा त्याचं. अगो कामं जास्तीचे करते ना ते. निवडणुकीला उभं राहणार होता ना ते. मुंबईला हे ते गेला आणि काय आता सांग बरं आता. मग काय निवडणुकीचं भूत उतरलं वाटते मग आता सोयाबीनच्या यानं समजा उदळ्यानं. चल आहे द्यायची. हो कारण की माघारी येते ते संध्याकाळी बसा उठाले. हो माय बाबा समजा बोलते असं तसं चर्चा चालती जायची. हो इच्छा लय आहे पण हे घरचे सुसू नाही देऊ राहिले. हो त्याचं पोरगं त्याची बायको उभं नाही राहतं म्हणते. काही गरज नाही म्हणते आपल्या. हाय ते 1.5-2 एकर गमावता का म्हणते. हो असं त्याच्या घरी म्हणजे सध्या म्हणजे वातावरण चिकडेल आहे. म्हणून ते सध्या बंद आहे. आता काय करते काय नाही अजून काय सांगावं द्यायचं.
मस्त आहे बा करामीन झालं नाही का. आपण आता कानं भरले पोट्टेच त्याच्या. हो फायदाच झाला. हो मस्त कासरे आवरले त्याच्या आता. नाही तर मला लय भारी गेला असते शिवलाल टोयगोट्या. हो आता अपक्षाची सीट 100% आपली निघणंच आहे आता नाही का. हो आता ते तर मला तर नाही वाटत उभा राहील म्हणून. हो तरी म्हटलं मला वाटतं एखादा झोडपा द्यावं नाही का. हो 4 लाख रुपये मागावं त्याला सोयाबीनचे. हो ते म्हणे ना सोयाबीनवर देतो म्हणून. बरं मी काय म्हणतो आपलं भानुदास आपलं सोयाबीन आलं का द्यायचं. हो शिवलाल टोयगोटे आणि ते बबन आणि ते त्याचं आलं का म्हणलं सोयाबीन. आता काय त्याचं सोंग झालं तर आता काढणं बहुतेक मला वाटतं उद्या किती काढतील ते काही सांगता नाही येणार. हो असं मध्ये अंदाज आहे त्याचा. हो आता जसं जसं काढणं सुरू आहे मी आणून राहिलो मार्केटले. कोणी इकते कोणी नाही इकत. हो तर बहुतेक त्याचं उद्या किंवा परवा 2 दिवसात आहेच त्याचं काढणं सोंग सुरू आहे. जास्त लागन तिथं नाही का. हो बरं बरं होतं ते काढणार हो म्हणजे मग कोमातच जाते मग ते. बरं 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 हो तर काढलं की सांगतो बरं मला. हो फोन करतो मला त्यानं जर काढलं. हो म्हणजे कसं पैसे घेणं आपल्याला 4 लाख रुपये त्याच्यापासून. हो जितकी निघाल तितके तर काढा लागेल काही झोको झोको सोयाबीनवर म्हटलं होतं त्यानं. फक्त त्याला सांगू नको म्हटलं खादोडे साहेब येते बा म्हणून. हो त्यानं फक्त सोयाबीन काढलं की मला टच करतो आता मार्केटला आपण भेटतोच नेहमी. तू आता गाडी घेऊन येतो तर तेवढं फक्त काम करतो तू. हो बस आता काढलं की मला सांगतो. बरं सांगेन ना मी. हो काढलं की सांगतोच तुम्हाला. हो बरं येऊ का म्हटलं मग घनश्याम येतो म्हणलं. हो ये मग हो आण मग उद्या माल घेऊन ये काही आणि हे पट्ट्या आपल्या घेऊन जायचं मग पैसे. ठीक आहे मग चल येतो आम्ही आता आम्हाला काम आहे थोडा जातो आता ऑफिसवर. आता मॉर्निंग वॉक झालं. म्हटलं आता थोडासा एक विषय होता राजू. आता बोलता बोलता म्हटलं बोला आपण बोलूनच जा तुम्ही. ते आता सुट्ट्या लागून राहिल्या म्हणलं आता उद्यापासून. हो तर म्हटलं आता आपल्याला त्या याचं निवडणुकीचं काय कसं करावं काय नाही. तुम्ही म्हणता की बायाला उभं करायचं अपक्षमध्ये. आणि एक तर आता मला तुम्ही पंचायत समिती तुम्ही जिल्हा परिषद गणात. तर म्हणलं ते जरासं झालेलं आहे तर काय त्याचं नियोजन. पैसा नाही मापाशी काहीच. तुम्ही म्हटलं म्हणून मी आता हो म्हटलं. हो मुलामुलीच्या शिक्षणाला पुण्याला निरा पैसा पाठवता मग पुरे गेले म्हणला म्हणून म्हणतो कसं काय करायचं आहे नियोजन सांगा तुम्ही. हो लवकर आता सुट्ट्या आहे मला मी आवरी कामा. पैसा नाही याच्यापाशी नाही मानमोळे जो. हो थांब ना तू आता लोकची पुरी पुंजी बाहेर काढतो तू. थांब गडबड नको करू फक्त फॉर्म भरतो. विड्रॉलची तारीख गेली की बस झालं मग. पुरा बिलकुल सरकास करतो तुले. हो पुरी तिजोरी खालीच करतो तुली. हे बा तुम्ही चिंताच करू नका मानमोळ साहेब मी हो ना लोड घेऊ नका तुम्ही. हो पैशाचा विशेष नका घेतो डोक्या. हो उभं राहा फक्त. हो पंचायत समिती गणातून तुम्हाला आणि मी जिल्हा परिषदमधून. हो फक्त आपल्याला कॉम्पिटिशन एकच आहे शिवलाल टोयगोटे. हो ती कॉम्पिटिशन आता म्हणजे नसल्यातच जमा आहे ती. हो कारण की रात्रीच आता मार्केटमध्ये भेटलो का नाही. हो तिच्या ते काय सीताराम पवारचा पोरगा आहे ते. हो त्यानं पूर्ण डिटेल सांगितलं की काय नाही म्हणे शिवलाल टोयगोटे जाते म्हणजे उदळ्यावर सोयाबीन सोंगाले त्यामुळे ते काही उभं राहणार नाही. हो असं तर माझी गॅरंटी आहे. हो पण तरी आपल्याला कसं सतर्क राहणं आवश्यक आहे. झाला विषय काय. आले वाटते चिमनराव नाही का पेपर वाटप. अरे आले का चिमनराव. हो घ्या पेपर घ्या. आले बा आमची माणसं नाही का. हो आले का चिमनराव. हो चला द्या पेपर द्या बा. पेपर घ्या. हो मानमोळे साहेब तुमचा दिला म्हटलं घरी. तर आपलं दिवाळी अंकाची काही ऑर्डर गिर्डर आहे का म्हटलं. हो म्हणजे कसं तेवढं मग कसं बोलावता येईल. नाही दिवाळी अंक राहू द्या कारण की आता कसं आहे आमचा निवडणुकीचा अंक सुरू होऊन राहिला ना. हो त्याची आता जरा धामधूम सुरू होऊन राहिली. तर म्हणलं आता कसं सध्या दिवाळी अंकाचं राहू द्या. अरे काय तुमच्यासारख्या नाही म्हटलं कसे काय खपन मग. हो एवढ्या माहिती आणि ते गोळा केलेला राजू. घेऊन द्या एक एक अंक काही विषय नाही. म्हणलं काही हे बी देऊन द्या काही जाहिरात हे ते. हो दिवाळीच्या नागरिकांना शुभेच्छा असं तसं. जरासं तेवढंच आमचाही फायदा होते काही ना काही. घर घ्यायचा विचार आहे. हो एखादं घरगीर पाहिजे म्हणलं आपल्या हिशोबात असलं तर 1000 स्क्वेअर फूटच्या अंदर. बरं झालं नाही का बडभोचा एक भाडेकरू कमी होती. हो नाही घ्या घर घेऊन घ्या मस्त तुम्ही. बा काहीच टेन्शन घेऊ नका. मग स्वतःचं घर असलं की ते वेगळंच असते माणसाला. माणसाचं स्वप्नच असते जीवनात आलं ना माणूस तर घर बांधूनच जाव. तर नाही चिमणराव बाकी जर काही भाड्या गिड्यानं लागलं तर आपली रूम रिकामी आहे म्हणलं. काही दिवस राहत असलं तर त्या काय घरात राहून राहिलं तुम्ही बडभोच्या. हो ना पण ते तुमच्या रूमचं भाडं आपल्याला पचत नव्हतं ना. हो आता ते कसं आपलं कमी बजेटात होतं. आता राहिलो. हो जाऊ दे आता दिवाळीत पाहू ना. आता घरातच पाहायचं आहे आपल्याला. हो आई बाबा पैसे देऊन राहिले. काही वावरा शिवराचे असे तसे काही मक्त्याचे पैसे येते घेऊन टाका म्हणलं. बरोबर सांगतो मी काही हरकत नाही. कोणाचं घर असलं सांगतो काही विषय नाही. या मग तुम्ही या. चला ना मानमोळे साहेब चहा घेऊ. हो पेपर वाचू जरासं. चला बसू ना जरा 2 मिनिटं. थोडंसं काही आहे पेपरला काही नाही. थोडंसं चर्चा होती. चला आता घरीच गेलो असतो ना. बरं जाऊ दे चला आता. हो कशा गोष्टी रंगते. हो चला चहा घेऊ मग. हो तर चिमनराव हो आपलं जाहिरातीचं पाहिजे मग आपलं निवडणुकीची द्यायला लागेल द्यायला. हो एखादी जाहिरात द्यायला लावा. हे बा चिमनराव थांबा जरा गडबड नका करू. याडात आपण हे बा जाहिराती भयानक देणार आहोत. फक्त सध्याची नाही. निवडणूक जाहीर होती आपली म्हणजे कसं फॉर्म भरला म्हणजे मग पक्क होती मग. आतापासून फालतू पैसे वाया जायचे अजून काही अडचण आली तर. हो सध्या नाही नंतर. तुम्ही सांग तसं. हो जेव्हा द्यास तेव्हा सांगा. हो फक्त दिवाळी अंक टाकतो पण दोघाले बे. चला येतो मग मी. राजे खादोडे साहेब पहा बरं. पण आरक्षण सोडतीनंतर इच्छुकांची गर्दी वाढली पहा म्हणते. आता आहे अजून काही आता अजून इच्छुक वाढलेच म्हणते. बरं आहे ना आपल्याला नाही का वाढले तर. हो बरं आहे. पहा बरं आता चुरशीच्या लढाई होण्याची शक्यता. हो ग्रामीण भागात राजकीय हालचाली वाढल्या. बाबा चांगलंच राहिलं धूम वाटते चांगली. अरे धूमधाम व्हायणारच आहे ना आता. कोणाची कायची आपली निवडणुकीची. हो तर मी काय म्हणतो जितकी इच्छुक आहे तितकी उभे राहा म्हणा. हो टेन्शनचं कामच नाही. हो अर्धा 1 एकर 1.5 एकर 2 एकर व्याजा भट्ट्या नाना पण उभे राहा. मातीत झाले को ना. आपलं कसं आहे आपल्याला काही पैशाचं कमी नाही. ना आपल्या सर्कलमध्ये जितके उभे हो तितका आपला फायदा चांगला. तेवढं मताचं विभाजन झालं पाहिजे आणि खादोडे निघाला पाहिजे. खादोडे मानमोळीची जोडी बिलकुल शिवर निघणे आहे समजा. कारण की आता शिवलाल गेला कोमात. काय बोलता राजा हिंगा हे तर आता मला शिवलाल टोयगोटे तुम्ही नाव घेतलं इकडे बातमी आली त्याची पेपरात. मग काय तर शिवलाल रामपूर येथील ठाण्यावाग शिवलालजी टोयगोटे यांनी केली शेतकऱ्यांची फसवणुकीपासून सुटका. पाहता हाय बातमी पाहना हिंगा मोठी हेडलाईन आहे याची तर.
आम्ही आता काय केलं ना नवीन उचापती आता काय 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 केलं काय म्हणलं कोणत्या शेतकऱ्याला वाचवलं ना हरामखोरानं हा बाबर ते हो वाचावर डिटेल वाचा ते स्थानिक प्रतिनिधीने दिलेली आहे हो आता दिनांक हे ते अमकं टमकं झालं तर याच्यात असं आहे की सदर घटना ही दिनांक 15 ऑक्टोबर रोजी घडली असून यामध्ये शिवलालजी टोयगोटी हो रामपूर येथील ढाण्यावाघ असं त्यांना संबोधले जाते असे हे व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी शेतकऱ्यांना मोठ्या फसवणुकीतून वाचवलेले आहे सदर घटना ही सविस्तर अशी आहे की ढाण्यान गिन्या हो मनानच लिहिलं त्यानं जाऊ दे वाचा पुढचं वाचा तर सविस्तर घटना अशी आहे की आपलं जंबुरा चंबुरा नावाचा एक व्यक्ती या परिसरामध्ये सोयाबीन सोंगणीतून मोठ्या प्रकारची फसवणूक कास्तकाराची करत होता तो लोकांकडून ॲडव्हान्स रक्कम घेऊन सोयाबीन सोंगणीसाठी मजूर आणतो असे सांगून एकरी 1000 रुपये प्रमाणे पैसे वसूल करत होता आणि नंतर गायब होत होता असा प्रकार त्याने बरेच ठिकाणी केला होता आणि याची चुणूक शिवलालजी टोयगोटी यांना लागली आणि त्यामुळे त्यांनी एक ध्येय निश्चित केलं की आपण याला पकडायचं म्हणून त्यांनी आणि त्यांचे 2 साथीदार बबनराव आणि काशीनाथ गैबाने यांनी मोठा सापळा रचून देंडके यांच्या शेंद्री डोलारी येथे शेतामध्ये त्याला म्हणजे रंगेहात पकडले आणि तिथं त्याला चोप देऊन त्याच्याकडून बाकीची जी रक्कम आहे जितक्या कास्तकारांची ते त्यांनी फसवणूक केलेली आहे त्या सर्व कास्तकारांना एकत्रित बोलवून त्यांना परत केली आणि असा हा उपक्रम ढाण्यावाघ म्हणजे शिवलालजी टोयगोटे यांनी हा पार पाडला आणि त्याला सुटका केली आणि सर्व कास्तकारांचा जीव भांड्यात पडला आणि त्याकरता त्यांना मोठ्या प्रमाणे परिश्रम घ्यावे लागले आपण चांगलंच काम केलं ना हा अजून काही झालं का आहे का अजून काही बापा लय लंबी लिहिली त्यानं अशा प्रकारे माननीय शिवलालजी टोयगोटे यांनी शेतकऱ्यांचे पैसे वापस मिळवून दिले आणि जंबुरासोबत या गोष्टींनी त्याला 2-2 हात करावे लागले आपल्या जीवाची अजिबात पर्वा न करता हे कार्य त्यांनी पार पाडले लोकांची मदत करण्यासाठी ते अर्ध्या रात्री सुद्धा धावून येतात असे तेथील लोकांचे म्हणणे होते तर शिवलालजी टोयगोटे यांनी केलेले कार्य हे कौतुकास्पद असून आणि या बाबीचं त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे त्याचबरोबर प्रतिनिधींनी त्यांना याबद्दल विचारले असता शिवलालजी टोयगोटे यांनी अतिशय नम्रतेने सांगितले की माझं यामध्ये कोणतेही श्रेय नाही ग्रामीण लोकांनी जे गावातील लोकांनी सहकार्य केलं त्यामुळे मी हे कार्य करू शकलो असं त्यांचं म्हणणं होतं सर्व सर्कलमध्ये त्यांची वाह होत असून आज खरोखर शिवलाल भाऊ सारखे कार्य करणं आवश्यक आहे प्रतिनिधींनी त्यांच्याशी वार्तालाप केला असता तेव्हा त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांची अशी फसवणूक होत आहे शेतकऱ्यांनी सजग राहा त्याचबरोबर मार्केटमध्ये सुद्धा पैसे घेऊन आपण येत असताना सतर्क असलं पाहिजे याबद्दल सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केले तर इतिवृत्त समाप्त खाजोड साहेब तुम्ही म्हणता कोमात गेला म्हणता शिवलाल तिथं जोमात आहे हा पहा बरं हा कोमात तर आपण जायच्या फिक्रीत दिसून राहिलो पुऱ्या सर्कलमध्ये वा होऊन राहिली म्हणते त्याची हा पाहिलं नाही बातमी तुम्ही हो ना आलं लक्षात आलं ते सगळं प्रोपोगंडा आहे हो फक्त हे कसं आहे चर्चा हो हे कसं म्हणते ना एखादी समजा म्हणजे भाजी फोडणी दिल्यासारखं काम केलंय ना हो सांगतो ना भाजीत काहीच चव नाही निरा तेल मीठ मसाला लावलेला आहे 100% फोकायलाची बातमी आहे काहीच याच्यात मजाच नाही आहे स्थानिक प्रतिनिधीने म्हणजे कोणा लिहिली ते कोण आहे वार्ता त्या गावातला काय मला तर काही कल्पना नाही आता कोण आहे तिथं काय एवढं आता आपण काय लक्ष ठेवू त्याच्यावर अरे मी सांगतो ना काही दम नाही गोष्टींनी दोन्ही टांगडे मोडेल आहेत त्याचे हात मोडेल आहे काय ते 2-2 हात करते ते खरंच ना अरे 4 हात दूर उभा राहणार माणूस ते माहिती आहे का मला ते हा इथं काम केलेलं आहे ना ते मग अरे बा 100% सांगतो हे काहीतरी यानं बरोबर तिथं ते स्थानिक प्रतिनिधी आहे त्याच्याशी बरोबर बोलचाल करून कार्यक्रम करायला आहे हा हो फक्त म्हणजे वावा मिळवासाठी बस हो बाकी काही बातमी दम नाही याच्या हो फक्त आपल्याला माहिती काढा लागेल कशी काय बा खरी आहे का खोटी आहे मी तेच म्हणतो आहेत ना आपल्या जवळ आहे तिथं म्हणसान तुमचे ते लाईन पाटील आहे ना जवळचेच ना ते हो पण आपली जवळ बा आहे त्याला 100% माहिती आहे कारण की आमचे जे शांतारामजी घनगणे आहेत हो जवळ बा हो हे 1 नंबरचे माणसं आहेत चला काय त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहे अंदरच्या काय काय नाही हा खरंच यानं काय केलं बा काय कोणता म्हणजे कारनामा दाखवला यानं हो पाहते ना काय जंबुरा प्रकरण काय बा बस त्याला विचारा तुम्ही काय खरं काय खोटं समजते आपल्याला कारण की मी सांगतो ना हे माहोल तयार करायचा कार्यक्रम सुरू आहे आता शिवलाल टोयगोटेचा हो कारण की वा येरी तर काही पैसा नाही त्याच्यापाशी हा कसं तरी बा नाव करायचं आणि कसं आपल्याला लोक जवळ करता येईल हो म्हणून यानं रचलेली रणनीती दिसून राहिली मला हो हाय डोक्याला जरा भारीच आहे ते म्हणून म्हणलं एक वेळ चौकशी करा तुम्ही मग पाहू काय एवढ्या सकाळी कसं काय फोन लावला म्हणा मेवणे ना हो ना हॅलो हा बोला मेवणे बा काय कसं काय बाबा आठवण आली जवायची काय तर जवळ बापू आम्हाला तर रोजच आठवण येते आमच्या बहिणीची आमच्या जवायची काय करता आता शेवटी आता तुम्ही आम्हाला दूर लोटलं हो जाऊ दे आता काही हरकत नाही पण मी काय म्हणतो आपल्या गावची रामपूरची बातमी होती आता पेपरले हो चहा घेता वाचली तर म्हटलं लावा बा आता आठवण आली काय म्हणते ते काय शिवलाल टोयगोटेनं करतो ते काय जंबुराला पकडलं म्हणते असं काही बातमी आहे समजा सविस्तर शिवलाल टोयगोटे असं बातमी आमच्या गावची आहे का शिवलाल टोयगोटे ना असं काय विशेष काय म्हणजे काय आहे त्याच्यात हो आता तुम्हाला माहितच नसं नाही का हो पेपर आल्यावर वाचजा जरा असं कसं आहे हो आता शिवलाल टोयगोटेनं कोणता ते जंबुरा नावाचा जे व्यक्ती आहे म्हणते ज्यानं फसवणूक केली हो कास्तकार लोकांची त्याला पकडलं म्हणते बा हो असं तसं आहे याचे सगळं सविस्तर कोण होय आता हे बातमी देणार सांगा बरं आता आमचं नाव नाही का ते झाबरूचं आणि त्या याचं देवदास सनसनेचं नाव नाही का त्याने पकडलं म्हणून नाही तसं बाकीचं नाव नाही म्हणा झाबरू कोण आहे ते काही नाही त्याच्यात नाही हे फक्त शिवलाल टोयगोटे बबनराव हेमाडे आणि त्यांचे ते सोबती एक काशीनाथ गैबाने हो तिघाचे नाव दिसून राहिलं बा हो देणके यांच्या शेतामध्ये सापळा रचून ते पकडण्यात आलं म्हणून हो असं तसं सविस्तर आहे त्यातनी हो असं म्हणजे ढाण्यावाघ हे ते सगळं आलं त्याच्यात काय करा ना काय शिवल्यानं बातमी कोण दिली म्हणा कोण दिली बातमी कोण देणार आहे तेच म्हणलं तुमची इथं वार्ताहर स्थानिक प्रतिनिधी कोण आहे म्हणलं कोण आहे तिथं ते वार्ताहर बातमी लिहिणार कोण आहे बरोबर आहे हो त्याने दिली का झालं मग बरोबर आहे अरे काय हे बा खोट्या गोष्टी आहे त्याला घायला पकडलं ते तर मग आला मागून मग काय हे आपलं झाबरू गोंडा आणि आपला हे देवदास सनसने दोघं गेलते ते मग मॅच ते सांगितलं सगळी आयडिया माहीत होती
काय करते कोण नाव कोण करते हो म्हणजे करणारा मेला आणि हे चालले आपले फुकटाचे नाव करायला म्हणजे सांगा तुम्ही काम केलं ते म्हणजे झाबरूगोंडा देवदास सनसनी याचं नाव आहे नाही होता ते बी होता म्हणा त्याच्या तसं नाही विषय नाही म्हणून नाही पण ते कसं नंतर आला ती पण बाकी गोष्ट म्हणजे हे दोघांनाच केलेली आहे बाकी आमचं जास्त रोल नाही त्या झाबरूचा आणि देवदास सनसनीचा पण त्याचं नाव नाही म्हणता जाऊ दे तिकडे हो काय हे आता कनील बुड्याला काय समजायला नाही पाहिजे का सगळ्याचेच नाव टाकायला पाहिजे होती जाऊ दे तिकडे काय करण्या लागत असं आहे ती असं आहे म्हणलं खादोडे साहेब हो का असं हो ना तेच आहे म्हणून म्हटलं बातमी खरी आहे का खोटी आहे म्हणून आम्ही चौकशीसाठी फोन लावला होता बरं ठीक आहे मग हो येतो मी दिवाळीला बहिणीला आले तुम्ही ठीक आहे ठेवतो मग हो ठेवा हो काही हरकत नाही